नमस्कार मंडळी, मी प्रिया तुमचं मनापासून स्वागत करते आजच्या एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. नमस्कार, माझं नाव आहे प्रिया आणि मी आपलं जसं की तुम्हाला माहीत आहे की हे चॅनल जे आहे ते नवीन आहे आणि या चॅनलवरती तुम्हाला रोज डेली व्लॉगिंग जसं की दोन मुलांना घेऊन मी कसं मॅनेज करते किंवा जे काही रुटीन आहे दिवसभराचं ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि जर माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. आज आहे गुरुवार आणि आज आपला व्लॉग जो आहे तो अपलोड होत आहे आणि नक्की चेक करायला विसरू नका. जर तुम्हाला व्लॉग आवडला तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करून जा. ठीक आहे, तर व्लॉग शेवटपर्यंत बघत राहा. घरातल्या काही वस्तू संपलेल्या, त्यामुळे मी येताना हजबंडला घेऊन यायला सांगितल्या होत्या आणि तुम्ही इकडे व्हिडिओमध्ये बघू शकताय. जास्त काही सामान नव्हतं, पण हेच जे आपलं नॉर्मल रोज लागतं ना, जसं की तांदूळ झालं, शेंगदाणे, रवा, पोहे आणि घरात मुलांना कसं मी शिरा आणि जो उपमा असतो ना तो नेहमी बनवून देत असते. तर मग तो थोडासा क्वांटिटीमध्ये मी मागवला होता. आणि इकडे बघू शकताय तनिष्का माझ्यासोबत इतक्या गप्पा मारते ना, आणि तिने जो तो ड्रेस वेअर केला आहे ना त्या ड्रेसबद्दल तिच्या त्या गप्पा होत्या. ती मला विचारते की हा ड्रेस कसा दिसतोय आई, छान दिसतोय का. तिच्यासोबतच छान अशा गप्पा मारत ना मी माझं काम करून घेत होते. जसं तुम्ही बघू शकताय मी सगळं सामान ना डब्यामध्ये काढून ठेवत होते. जसे की तांदळाच्या डब्यामध्ये मी तांदूळ भरून ठेवलं होतं आणि मुलांसाठी ना वेगळं बासमती तांदूळ आणलं होतं सचिनने, त्यामुळे मी ते वेगळं ठेवून दिलं होतं. आणि जे सामान कधीतरी लागतं ना, जसं की तेलाची पिशवी मी ऑलरेडी एक फोडून ठेवली होती, त्यामुळे ती दुसरी जी होती ती मी डब्यामध्ये साईडलाच ठेवून दिले, कारण जास्ती गबाळ वरती नको व्हायला, म्हणून मी ते वेगळंच ठेवून देते. आणि इकडे तिच्याशी गप्पा मारत माझं हे सगळं काम आवरून घेतलेलं आहे मी. आणि मुलांसाठीच मला ना थोडंसं काहीतरी खायला बनवायचं होतं, कारण मुलं खूप वेळ झालं खेळत होती. आणि इकडे बघू शकता एक मसाल्याची पुडी राहिली होती, ती मी जी संपली होती म्हणून मी ती लगेच काढून घेतली. सामानामध्ये ना सचिनने ना मक्याचा चिवडा देखील आणलेला, त्यामुळे तनिष्काची नजर त्या मक्याच्या चिवड्यावरती गेली आणि तिने सांगितलं की मम्मा मला मुलांसाठी मस्त तळून घेतला आणि थोडंसं त्याच्यावरून मीठ टाकलं आणि मलाही थोडासा जेवणासोबत मी ठेवून घेतला. आणि मुलं मस्त एन्जॉय करत होती, तोपर्यंत मी बाकीची सगळी कामं आवरून घेत होते. आणि तुम्ही इकडे बघू शकताय आज गुरुवार आहे आणि मला पूजानं अशी सगळी मंदिर वगैरे स्वच्छ धुवून करायची होती, त्यामुळे मी इकडे सगळे देव बाजूला काढून ठेवले, जेणेकरून मी ते नंतर घासून घेईन. आणि तोपर्यंत म्हटलं की मंदिराची साफसफाई करून घ्यावी. आणि तुम्ही इकडे बघू शकताय सगळे जे देव आहेत मी ते बाजूला काढून ठेवलेले आहे. मंदिर मी बाहेर आणून ठेवलं, म्हणजेच हॉलमध्ये आणून ठेवलं. आणि मस्त सगळे जे मूर्त्या वगैरे होत्या त्याही मी बाजूला काढून ठेवल्या होत्या, कारण त्याही मला आज स्वच्छ पुसून वगैरे घ्यायच्या होत्या. आणि मंदिराला ना थोडी जाळी वगैरे पकडलेली, त्यामुळे मी हे झाडूने थोडंसं त्याला क्लीन करून घेतलं आणि वाईप्सने एकदम स्वच्छ पुसून घेतलं. आणि बाकीचे देव देखील मी असेच वाईप्सनी पुसून घेतले. आठवडा किंवा 15 दिवसाला मी मंदिराची साफसफाई ही करूनच घेत असते, कारण कसं सकाळी उठल्यानंतर जेव्हा आपण देवपूजा करतो तेव्हा ते देव जर असे प्रसन्न असतील ना तर आपल्यालाही खूप जास्त प्रसन्न वाटतं. आणि तुम्ही इकडे बघू शकता मंदिराची जागा अगदी छोटीशी आहे, फक्त एक छोटं मंदिर बसू शकतं तेवढीच आहे. त्यामुळे मी हा ओटा जो होता तो स्वच्छ मी घासणीने घासून घेतला आहे आणि मस्त वाईप्सने पुसून घेतला आहे, कारण त्याच्यावरती मॅट अंतरलं होता. मंदिराची जागा ही साफसफाई करून झाली होती आणि मी त्याच्यानंतर जे देवाच्या ज्या मूर्ती होत्या त्या मी स्वच्छ घासून घेतल्या होत्या पितांबरीने. तुम्ही कुठलं लिक्विड किंवा काही यूज करता मला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जेव्हा किंवा ही मूर्ती वगैरे साफ करते ना तेव्हा धुवून झाल्यानंतर त्याला एका रुमालाने किंवा एक कापड जे असतं आपलं स्वच्छ कपडा त्याच्याने ना तुम्ही ते देव पुसून घ्या, म्हणजे तुम्हाला जे देव आपले लालसर किंवा असे पडतात ना ते कधीच पडणार नाहीत. त्या मूर्ती अगदी आपण नेक्स्ट कधी घासणार आहोत तेव्हापर्यंत त्या एकदम छान क्लीन चकचकीत राहतात. आणि नक्की एकदा ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की रिझल्ट कसा आला ते. आणि मी नेहमी ही ट्रिक वापरते, देव धुतल्यानंतर नेहमी स्वच्छ कपड्याने ते सुकवून घेते, जेणेकरून त्याला डाग राहत नाहीत. अशा देवपूजेसह आपला हा व्लॉग इथेच संपत आहे. आणि कसा वाटला तुम्हाला आपला व्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नंतरच्या लॉंग व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, काळजी घ्या आणि मस्त